22 जुलैपासून ओबीसींची जन आक्रोश यात्रा, सगळे सोयरेचे अध्यादेश काढता येणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय। शब्द फिरवला तर पुन्हा आंदोलन करणार, नवनाथ वाघमारेंचा इशारा। देवेंद्र फडणवीसांचा 22 जुलैला वाढदिवस, या निमित्ताने कोणतेही होर्डिंग, बॅनर, वृत्तपत्र किंवा टीव्ही माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करू नये। सेवा कार्यात अधिकाधिक योगदान द्या, भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची शिवसंपर्क मोहीम, संपर्क प्रमुखांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न। येत्या 41 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमाने कामाला लागा, ठाकरेंचे संपर्क प्रमुखांना निर्देश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती तुटली तर तिसरी आघाडी होईल, जागांची मागणी पाहता 400 जागाही कमी पडतील। शेकापचे नेते जयंत पाटील यांचा महायुतीला टोला। सिल्लोड पाकिस्तान होते तर आतापर्यंत सिल्लोडच्या जनतेचं मतदान कसं काय चाललं? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा माजी खासदार रावसाहेब दानवेंना सवाल। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी 12 एप्रिलला घेतली होती पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट। लवकरच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू होणार असल्याचं पूजा खेडकरांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंना सांगितलं होतं। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ, खेडकरांसोबत धमकी देताना उपस्थित असलेले इतर आरोपी फरार। त्या आरोपींची माहिती घेण्यासाठी मनोरमा खेडकर यांच्या कोठडीमध्ये वाढ। महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ले हे तीर्थक्षेत्र आहेत, त्यावर अतिक्रमण होतच कसं? विशाळगडावरील अतिक्रमण काढायला हवं, मनसे नेते प्रकाश महाजनांची भूमिका। अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका। माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्क सोहनी यांच्याकडून याचिका दाखल। याबद्दल 25 जुलैला सुनावणी होणार। मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचं निधन, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते उपचार, कोल्हापुरात अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।